स्नेहाच्या पाकविधीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग आजची रेसिपी बघूया। दूध फाटलं, टेन्शन नाही घ्यायचं आता। चला तर मग एक छानशी रेसिपी बघूया आपण याच्यापासून। पहिल्यांदा आपण हे फाटलेलं दूध आहे त्याला आपण गाळून घेत आहोत। याचं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण याचं पाणी नितळायला ठेवलेलं आहे। त्याचं पाणी नितळायचं बघू शकता तुम्ही। टोमॅटो घेतलाय एक मी, कांदे घेतलेले आहेत 2 बारीक कापलेले, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आणि जे आपलं दूध फाटलं होतं आपण याचं पाणी नितळायला ठेवलेलं आहे। कढई गरम करायला ठेवत आहोत आपण। तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे तेल। तेल तापलंय आता आपलं। मोहरी टाकूया आपण। जिरे मोहरी कडकडले की आपल्याला कांदा टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता मोहरी आपली तडतडती आहे। कांदा टाकत आहोत आपण। मीठ टाकणार आहोत। कांदा आपला लवकर परतला जातो। कांदा परत तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेणार आहोत। कांदाही आता आपला चांगला परतलेला आहे। आता आपण याच्यात लसूण घालूया। लसूण आपण बारीक ठेचून घेतलेला आहे। हे बघू शकता तुम्ही। घालून घ्यायचे। लसूण थोडा परतला की आपल्याला कापलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकलेला आहे आता आपण याच्यात। टोमॅटोला पण आपण चांगलं परतून घेणार आहोत। आता आपण टोमॅटो मध्ये थोडे मसाले टाकणार आहोत। हळद, धना पावडर, बेडगी मिरची पावडर आहे ही, कलर साठी टाकते, आणि थोडासा काळा मसाला टाकत आहे। आणि मी ते एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरत आहे थोडा, मला याची टेस्ट आवडते। मिक्स करून घेऊया आपण सगळं। आपण जे फाटलेलं दूध पाणी नितळायला ठेवलं ते की नाही, ते आता याचं पाणी नितळलेलं आहे। तर आता हे आपण याच्यात टाकत आहोत। आपण याला हलवून घेणार आहोत चांगलं। मी याच्यात मीठ टाकत आहे। चवीनुसार तुम्ही टाकावं, तुमच्या आवडीनुसार मीठ। कांद्यात पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडाच वापर करायचा आहे मिठाचा। आपण याचं चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता एक प्रकारे ही पनीरची भुर्जी करतो आपण त्या टाइप मध्येच आहे। पण पनीरची भुर्जी थंड झाली की कशी थोडी ड्राय होते, पण ही थंड झाली तरी ही भाजी ड्राय होत नाही, ज्युसी लागते अशी, आणि चपाती सोबत तर मस्त लागते। आपण हिला 10 मिनिटं ठेवणार आहोत। त्याच्यातलं थोडंसं आपण पाण्याचं प्रमाण आटवणार आहोत। एक 5 ते 10 मिनिटं आपण हिला शिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता आता आपली भाजी झालेली आहे। त्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। आपण ही आता
मी आता चपातीसोबत एन्जॉय करते ही भाजी. तुम्हीही नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल.